वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बापू, पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाची एंट्रीच नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज आले, अर्जुनाला ज्ञान दिलं. ते म्हणजे अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. योमुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशेत विसृज्य शरीरम चापम शोक सविघ्न मानस. तो रथाच्या पाठीमागं आपल्या हातातले शस्त्र टाकून शोक सविघ्न होऊन बसला होता. आणि मग अशा वेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना अरे अशा कुतस्त्वा कस्मलमिदम ईशमे संपस्तम. अशा वेळेला तुला हा कुतस्त्वा कस्मलमिदम ईशमे संपस्तम अनारे दुष्टम स्वर्गे मग कीर्तिकरम अर्जुन. अपकीर्ती करणारा हा मोह तुला कसा काय प्राप्त झाला असं म्हणले. आणि त्यांनी अर्जुनाला युद्ध करण्याचा सल्ला दिला. त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू आता युद्ध करत नाही म्हणायलास, पण प्रकृती स्तोम नियोक्षिती, तुझी प्रकृती तुला युद्ध करावं लागेल. तुझी प्रकृती तुला युद्ध करावं लावेल. ज्यावेळेस तू समजा युद्ध करणार नाहीस, पण याचा अर्थ असा नाही की 4 जण युद्ध करणार नाहीत. धर्म भीम नकुल सहदेव युद्ध करतीलच, तू नाही करणार. पण ते जर ज्यावेळेस धर्माला धरून नेतात, भीष्माचार्य धरून नेतील त्याला आणि बंदी बनवतील, त्यावेळेस मग तुझी प्रकृती स्वामी स्थिती म्हणजे तुझी प्रकृती वर येईल आणि प्रकृतीनुसार तू युद्ध करायला तयार होतील. पण ती टाईम निघून गेलेली असणार अर्जुना, त्यावेळेस जमणार नाही, त्यावेळेस तुझं काही चालणार नाही. त्यामुळं अर्जुना आता वेळ आहे, सध्या आता तापलेला तवा आहे, त्या तापलेल्या तव्यावर तुझी पोळी भाजून घे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. आणि त्यांनी सांगितलं अर्जुना की हे नाही का, तू एक मन स्थिर कर. तुझं अव्यवसायात्मक बुद्धी फार असतात, पण तू तुझी व्यवसायात्मक बुद्धी ठेव. मन स्थिर कर आणि स्थिर करून युद्ध करण्याचा निश्चय, युद्धायकृत निश्चय, युद्ध करण्याचा निश्चय कर. असं ऐकल्यानंतर तो म्हणला, देवा स्थिर बुद्धी कशी ठेवू, स्थिर बुद्धी माणसाचे लक्षणं काय आहेत. तर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला स्थित प्रज्ञ म्हणजे काय सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये. तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला सांगितलं, अर्जुना काम क्रोध लोभ हे फार वाईट आहेत. त्या काम क्रोध लोभाच्या आरी जाऊ नको आणि कामाला क्रोधाला ठार मार. योम बुद्धे परमबुद्ध्वा संस्थभ्यात्मान मात्मना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम. त्या कामाला तू ठार मार असा सल्ला तिसऱ्या अध्यायात दिला. चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला हे ज्ञान सांगतायत. ते म्हणजे अर्जुन इमम योग सतयोगम प्रोक्तवान हमव्य. मी हे ज्ञान योगस्वानाला सांगितलं, योगस्वानानं त्याचा पुत्र बनवला सांगितलं. म्हणजे योम परंपरा प्राप्त मी मम राजर्षिदू सकाले नियमाचा योगो नष्ट पर्यंत. आणि हे फार काळ झाल्यामुळं हा योग हे ज्ञान नष्ट झालं आहे आपल्याला. सकाले नियमाचा योगो नष्ट पर्यंत सयवाय मायाचे दे. आणि तेच पुन्हा ज्ञान मी तुला सयवा मायाचे दे. योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाचे ती रहस्य मेहत उत्तम. तू माझा सखा आहेस, भक्त आहेस, त्यामुळं मी तुला हे पुरच्चे ज्ञान सांगत आहे. आता अर्जुनानं ऐकून घ्यायला पाहिजे, पण अर्जुन ऐकून घ्यायला तयार नाही. अर्जुन म्हणतो, देवा हा परमभूत जन्म परमजन्म विवस्वंत कवा जन्माला तुम्ही त्याला कसं काय ज्ञान सांगितलं. परमभूत जन्म परमजन्म विवस्वता कथमेत द्विजाने आमतो माधव भक्तवांती.
हे ज्ञान तुम्ही त्याला कसं सांगितलं तर श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना बहुनाम हे बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तर अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले पण ताज्ञामेद सर्वांनी त्यातली मला सगळी माहिती येतं पण तुला काहीच माहीत नाही कारण मी आजोपी आहे सन्न वेयात्मा आहे भूताचा ईश्वर आहे आणि प्रकृतीला अधिष्ठित करून मी पृथ्वीवर येत असतो मी अवतार धारण करत असतो आणि केव्हा येतो यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामि कशाला येतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे असं ज्ञान श्रीकृष्ण महाराजांनं 4थ्या अध्यायात सांगितलं. 5व्या अध्यायात त्यांनी कर्मयोग आणि संन्यास याचं विवेचन केलं. 6व्या अध्यायात योगी हो म्हणले त्याला ते म्हणले तपस्वी भेदिकयोगी ज्ञानी भेपी मतोधिक कर्मी भेचाधिकयोगी तस्मात योगी भवार्जुन तू योगी हो. आणि नंतर सांगितलं 7व्या अध्यायात ते म्हणले अर्जुना मला 4 प्रकारचे भक्त भजतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीचे भरताशे अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त मला भासतात. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी आणि तेषां ज्ञानी नित्ययुक्त आणि त्यामध्ये जो ज्ञानी आहे आणि माझी नित्ययुक्त आहे माझ्यामध्ये आणि एक भक्ती करणार आहे तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती विशेषते प्रिय ज्ञानीनो तीर्थ महम सच मम प्रिय तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. अर्जुना 4 प्रकारचे भक्त सांगितले आणि त्यातला कोणचा प्रिय आहे श्रीकृष्ण महाराजाला तो भक्त प्रिय आहे जो की ज्ञानी आहे. ज्ञानी असून परमेश्वरामध्ये युक्त आहे तेशा ज्ञानी नित्ययुक्त आणि एक भक्ती करणारा नाही तर आज याची उद्या त्याची परवा त्याची असं नाही अविचारी भक्ती करणारा नाही त्याला प्रिय तो एक भक्ती विशेष ते प्रिय ज्ञानीनो तीर्थ महम सच मम प्रिया बाबा असं ज्ञान गीतेचं तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे आपल्याला. आणि ते म्हणले अर्जुना नाही आणि त्यामुळं 4 भक्त सांगितले त्याने आणि त्यातला ज्ञानी भक्त त्याला फार प्रिय आहे म्हणले. आणि त्यामुळं मायबाबा आपण काहीतरी गीतेचं ज्ञान घ्या सूत्रपाठाचं ज्ञान घ्या कशाचं तरी ज्ञान घ्या आणि ज्ञान घेऊन परमेश्वराची भक्ती करा ज्ञानयुक्त भक्ती करा परमेश्वराची. आपण कुठून आलोत कुठं जायचं आपल्याला आणि कशाला आलो आहोत आपण आणि आपण इथं येऊन काय करायलो याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. तर हे ज्ञान परमेश्वर कसा आहे हे ज्ञान पाहिजे आपल्याला म्हणून आपल्याला ते ज्ञान घ्या बाबा आणि परमेश्वराची भक्ती करा आणि आपले मुक्ती मिळवून घ्या असं तुम्हाला विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम. आणि या देवल ऑफिशियल ग्रुपला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम.